सगळे कंत्राटदार जे आहेत ते गेल्या आठवड्यापासून साधारणतः संपाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत आणि आज त्यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे। नेमकं राज ठाकरेंना त्यांनी काय सांगितलं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत म्हणून ते आंदोलन करतात ते आपण त्यांना विचारूया। सर, नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय आंदोलनाला बसून काय फायदा झालाय का, कोणी भेटायला आलंय का आतापर्यंत? मॅडम, आम्ही राज साहेबांकडे एकच मागणी केलेली आहे, ज्याला काही सोल्युशन नाही त्याला राज साहेब सोल्युशन आहे, म्हणून आज आम्ही राज साहेबांकडे आज आमच्या व्यथा घेऊन आलो। महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे शेतकऱ्यांनंतर 2 नंबर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरांचा आहे। आमचे जवळपास 86 ते 87 हजार कोटी रुपये आज शासनाकडनं घेणे आहे। ज्यावेळेस शासनाने कामे काढली त्यावेळेस निवडणुकांच्या तोंडावरती ते कामे काढलेली होती। कामे काढताना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला वागणूक देऊन रेड कार्पेट टाकून आम्हाला कामे दिली। देताना आमचं इतकं स्वागत केलं आणि आज पैसे देण्याची वेळ येते ते हे आज आमच्याकडे डुंकूनसुद्धा बघत नाही। हे कामे जर आज आम्ही केले नसते, ज्यावेळेस त्यांनी कामे काढले आम्ही कामे घेतली, कामे घेतल्यानंतर यांनी नारळ फोडले, बोर्ड लावले, मोठे मोठे इव्हेंट केले, मोठे मोठे मंत्री वगैरे बोलून त्याचे मोठे इव्हेंट करून दाखवलं की आम्ही एवढा मोठा आज निधी उपलब्ध केलेला, या मंत्र्यांकडनं केला, त्या मंत्र्यांकडनं केला, ते येऊन नारळ फोडून गेले। परंतु त्या कामांवरती यांनी निवडणुका जिंकल्या, निवडणुका जिंकून यांनी सत्ता स्थापन केली। सत्ता स्थापन झाल्यानंतर आज पैसे देण्याची वेळ येते ते प्रत्येकजण तोंड लपत फिरते। अहो मॅडम, आम्ही ज्या मंत्र्यांकडे जातो ते आम्हाला डायरेक्ट असे उत्तर देतात का आमच्या हातात काही नाही, जे काय आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। पण तुमच्या हातात काही नाही तर तुम्ही त्या खुर्च्या कशासाठी पकडून ठेवलेल्या आहे? तुम्ही राजीनामे द्या, तुम्ही पण जनतेत फिरा। कशासाठी तुम्ही तो ताफा लावाजमा घेऊन फिरता? फक्त लोकांना दाखवण्यासाठी का? जर लोकांनी कामं केले तर तुमचे पैसे देण्याचं काम आहे। मॅडम, आम्ही कामं करताना आमच्या कुटुंबामधले, आमच्या बायकोचे, आमच्या आईचे, आमच्या बहिणींचे दागिने गहाण ठेवलेले आहे। अक्षरशः बायकांचे मंगळसूत्र आम्ही गहाण ठेवून कामं केलेले। आज जे अंगावरचे जे चांगले कपडे आम्ही का घालतो, चांगले का पॉश राहतो, की ज्यांना देणेदारे आहे त्यांना असं उद्या आमच्याकडे बघून वाटायला नको का हा संपलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही दाखवताना आज दाखवतो का भाऊ आम्ही आहे, ठीक आहे, अजून आम्ही लढतोय, करतोय, आणतोय। आणि आज पैसे मागायला आलो तर कोणीच दाद देत नाही। शेवटी आम्ही 2 दिवस आझाद मैदानावर बसलो, 2 दिवसात आम्हाला रोहितदादा पवार यांनी आम्हाला सपोर्ट केला, शिवसेनेतर्फे अंबादासजी दानवे साहेब आले होते, काँग्रेसतर्फे सपकाळ साहेब, वडेट्टीवार साहेब आले, यांनी आम्हाला पाठिंबा दिला। परंतु सरकारमधले एकाला कोणाला इच्छा झाली नाही की यांना जाऊन भेटावे का, आपल्याला यांची देणेदारी आहे का, याच्यातनं काहीतरी मार्ग काढूया, कोणी आले नाही। आणि अक्षरशः काल पण आता आमच्यातलंच एक संघटना बसलेली होती, त्यांच्याकडे गुलाबराव पाटील येऊन गेले मंत्री महोदय, त्यांनी तात्पुरतं काहीतरी आश्वासन दिलं, गोड बोलले, निघून गेले। मॅडम, गोड बोलून उपयोग नाही। आज आमचे कुटुंब रस्त्यावरती आलेले आहेत आणि आमच्या घरामध्ये सावकार येऊन बसता, पैशाची मागणी करता। अक्षरशः आज ह्या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की सरकारपैकी कोणीच आलं नाही। मगाशी असं बोलताना तुमच्या बोलण्यातनं आलं की संकटमोचन येऊन गेले, म्हणजे गिरीश महाजनांना तुम्ही हा टोला दिलात का? कोणाला बोललात तुम्ही? नेमकं कोणासाठी तुम्ही विचारत होते? येणार होते तिथे, जे स्पेशल ब्रांचवाले आले होते ते विचारत होते की त्यांना बोलवू का असं। तर आम्ही सांगितलं आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना भेटायचं, बाकी कोणाला भेटायचं नाही। पण आता एवढे दिवस तुम्ही तिथे काम करताय, काय अडचणी येत आहेत काम करताना, काय जाणवतंय? मॅडम, कसं झालं आहे की पावसाळ्याच्या आधी युद्ध चालू झालं होतं ते इराणवर, त्याच्यामुळे डांबराचे रेट खूप वाढले होते। पण प्रशासन या गोष्टीचं दुर्लक्ष करतं आहे आणि नॉर्मल सिटिझन्सला या गोष्टी पुन्हा कळत नाहीत की नक्की याचा इफेक्ट काय होतो आहे। आमच्या कॉन्ट्रॅक्टरांवर एवढा इफेक्ट झाला की आम्ही डांबरांची कामं कमी रेटने घेतली होती, अचानक डांबराचे भाव पडले, पण आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या पत्रांना कोणीच उत्तर दिलं नाही। मी स्वतः पालघर कलेक्टरला पत्र लिहिलं होतं की डांबराचे भाव वाढलेले आहेत तर आम्ही ही कामं करू शकत नाही। आमच्यावर दबावतंत्र वापरलं जातं की तुम्हाला काम करून देणार नाही, तुमची कामं अडवू, तुमचं बिल काढणार नाही, आणि तसंही आमचा निधी येत नाही आहे कुठून। आमची चारी बाजूंनी कोंडी झालेली आहे आणि जेव्हा सरकारला प्रॉब्लेम जाणवतोय की आता आपण फंक्शन करू शकत नाही, तेव्हा सरकार डिक्लेअर करतं की डांबर आता येत नाही आहे। पण आम्ही जेव्हा सांगत होतो 4 महिन्याआधी की तुम्ही डांबराची कामं काढू नका, डांबराच्या प्रशासकीय मान्यता देऊ नका, तुम्ही कॉन्क्रीटवर फोकस करा कारण डांबर आता परवडत नाही आहे, तेव्हा सरकार काही फक्त लोकांना दाखवण्यासाठी प्रशासकीय मान्यता काढल्या, ऑन ग्राउंड ही कामं झालीच नाही। पावसाळ्याच्या आधी जे खड्डे भरायचे होते, जिथे जिथे प्रॉब्लेम्स होते, हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता होता, एखादा शाळेकडे जाणारा, आपण जसं बघतोय का गडचिरोलीला एक रस्ता होता की जो त्या आश्रमशाळेकडे जाणार होता, 100% त्या कामाची निविदा डांबराची काढली असेल। यांना जाणीवपूर्वक सगळ्यांनी पत्रव्यवहार करून की डांबराच्या निविदा काढू नका, डांबर अवेलेबल मार्केटमध्ये नाही आहे, साठेबाजी केली जाते, तुम्ही डांबराची निविदा काढू नका। सरकार याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं
जर तेच रस्ते यांनी कॉन्क्रीटचे मंजूर केले असते, कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्यांना निधी अवेलेबल करून दिला असता, त्यांनी ते रस्ते केले असते, या दुर्घटना घडल्या नसता. एवढी वर्कफोर्स अवेलेबल आहे. पण बाकी गोष्टी फॅसिलिटी अवेलेबल असतात का अशा ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही काम करता, जसं की नेटवर्क असेल किंवा इतर गोष्टींच्या सुविधा तुमच्यापर्यंत सरकार पोहोचवते का? मॅडम, सरकारने आता 13 तारखेला एक GR काढला की ग्रामीण विभाग म्हणजे जे आदिवासी ट्रायबल विभाग आहेत यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा अवेलेबल आहेत, म्हणून त्यांना एक 10% वाढीव निधी दिला जायचा, कारण ते डोंगराळ विभागात काम करतात. आता तो रद्द केला सरकारने, पण सरकार त्याचं विश्लेषण अजिबात करत नाही आहे. सरकार ऑन ग्राउंड जाऊन सर्वे करत नाही आहे. आमच्या जव्हार PWDचं वायफाय जातं, ज्या दिवशी निधी वितरण करायचं आहे 31 मार्चला जव्हार PWDचं वायफाय जातं. जर तुमच्या सरकारी कार्यालयामध्ये वायफाय नाही, जर तुमच्या सरकारी कार्यालयामध्ये लाईट नाही, तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की एखादा कॉन्ट्रॅक्टर एखाद्या पाड्यावर जाऊन वेल्डिंगचं काम करेल विदाऊट लाईट? आणि तुम्ही विश्लेषण करता आणि GR काढता की 10% कमी केले. आधी त्याचा सर्वे तर करा. तुम्ही सर्वे केला पाहिजे. तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या PWDच्या एक्झिक्युटिव्हला विचारा का इथे सुखसुविधा आहेत का. सगळ्यात जास्त कुठल्या विभागाचे पैसे दिले नाहीयेत असं वाटतंय? कुठल्या विभागाने पैसे थकवलेत सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त PWD T6 म्हणजे आदिवासी ग्रामविकास, ह्या तिघी विभागांचे. ग्रामविकासचे तर मंत्री महोदय तर इतके छान काम करत आहे का त्यांनी ही LPRS सिस्टीम आहे तिची इतकी चिरफाड केली का त्यांच्या मर्जीतले जे लोक आहेत जे त्यांना जाऊन भेटतील त्यांनाच फक्त ते पैसे देत आहे. पूर्वीचे सरकारमध्ये LPRS सिस्टीममध्ये ज्याचं बिल सिनियरिटीने पडायचं त्याला फर्स्ट पैसे दिले जायचे आणि त्यांना कोणालाही तिथे जाऊन मंत्र्यांना भेटायची वेळ येत नसायची. आजचे ग्रामविकास मंत्री हे इतके भारी आहेत का त्यांचे PS जे त्यांना भेटतील ते गपचूप सांगता इथे या, मी इतके द्या आणि मग तुमचे पैसे काढून देतो. हे फार गोलमाल आहे यांचं. मॅडम, फार आमच्याकडे इतकं साठलेलं आहे का आपण म्हणतो ना घरातला एक कारभारी असतो, तो कुटुंबाचा कारभार केल्यानंतर ज्यावेळेस कुटुंब विभक्त होतं त्यावेळेस त्याचे सगळे कारनामे सांगायची वेळ येते, तशी यांची सगळे कारनामे सांगायची वेळ आलेली. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, काय वाटतं हे सगळं झेनझींचं आंदोलन चाललंय, यामध्ये आता तुम्ही कंत्राटदार देखील बोलू लागलाय, कुठेतरी खरंच ग्रामीण विभागामध्ये या सगळ्या गोष्टींची गरज आहे आंदोलनाची, किंवा खरंच तशी परिस्थिती आहे? बघा, हे आम्ही जे करतोय कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टमॅटिकली गव्हर्नमेंटने खूप वर्षापासून ह्याच्यामध्ये जे इंजिनियर्स आहेत ते अनएम्प्लॉईड आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, म्हणून ही स्कीम दिली होती अनएम्प्लॉईड एज्युकेटेड इंजिनियरसाठी. मुळात आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ह्या फील्डसुद्धा बंद झालेल्या आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचे खूप कमी स्टुडंट्स असतात. पण आज ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे या फील्डमध्ये, ज्यांची इच्छा आहे की त्यांना आयुष्यात खूप काहीतरी करायचं आहे, तर त्यांना आपण निग्लेक्ट नाही करू शकत. तुम्हाला ही यंग जनरेशन यांना तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे, ना की त्यांना त्यांचा तुम्हाला पाय खेचायचा आहे. तुम्हाला त्यांना कुठेतरी नेऊन ठेवायचं आहे. महाराष्ट्रातले राजकारणी यांच्यावर आरोप करतायत की तुम्ही गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले, इकडचे कॉन्ट्रॅक्टर आणले, कारण महाराष्ट्राने स्थानिक त्यांचा भूमिपत्र मोठा होऊन दिलाच नाही कधी. आजही ते होऊन देत नाही आहेत. आमच्यावर कंटिन्युअस प्रॉब्लेम्स आम्ही फेस करतोय आणि हे प्रॉब्लेम फेस करून पण आम्ही कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तिथे येऊन आमची अडवणूक केली नक्कीच जाते. एकंदरीत आपण बघतोय की हे जे कंत्राटदार आहेत हे आता खरंच अडचणीत सापडलेले पाहायला मिळत आहेत. ग्रामविकास मंत्री असतील, जलजीवन मिशन असेल, याचे जे पैसे आहेत ते थकबाकी मोठ्या प्रमाणात येणं बाकी आहे. साधारणतः 30,000 कंत्राटदार आहेत आणि त्यांच्या अंडर काम करणारे जवळपास 5 ते 7 लाख कामगार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नेमकं आता सरकार ह्या प्रश्नाकडे लक्ष देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई.